श्री सद्गुरू कृपा अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आज आपण या लेक्चरमध्ये अयोध्या श्रीराम मंदिर 2024चे जे काही इम्पॉर्टन्स अशा प्रकारचे जी केचे क्वेश्चन्स आहेत, जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, ते सर्व काही आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता आपण काय करूया, या लेक्चरला आपण काय करूया, सुरुवात करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, MCQ जे काही प्रश्नोत्तर सुरू करण्यापूर्वी आपण एक ओव्हरव्ह्यू या श्रीराम मंदिराचं जे काही अयोध्याचं श्रीराम मंदिर आहे त्याच्याबद्दल काय करूया, आपण एक ओव्हरव्ह्यू पाहूया. या ठिकाणी पहा, उत्तर प्रदेश राज्यातील अयोध्या येथे बांधले जाणारे राम मंदिर हे एक हिंदू मंदिर आहे. हे ठिकाण हिंदू देवता श्रीराम भगवान यांचे जन्मस्थान आहे. राम मंदिराचे बांधकाम 2019मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सुरू झाले, ज्याने मंदिरासाठी वादग्रस्त जमीन हिंदूंना दिली आणि मशिदीसाठी इतरत्र जमीन दिलेली आहे. मंदिराचा भूमिपूजन समारंभ 5 ऑगस्ट 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेला आहे. अतिशय इम्पॉर्टन्स हा पॉईंट आहे, याच्यावरती एक्झाममध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. श्रीराम जन्ममूर्ती तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या देखरेखीखाली हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे. हे पण पॉईंट इम्पॉर्टन्स आहे. या मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारी 2024 रोजी झालेले आहे. मंदिरात पूजा केली जाणारी देवता प्रभू श्रीराम यांचे बालस्वरूप आहे. याच्यावरती सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकते. हे दोन्ही वरचे पॉईंट इम्पॉर्टन्स आहे तुमच्यासाठी. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला विविध मंदिराच्या बांधकामासाठी 70 एकर जमीन देण्यात आलेली आहे. मुख्य मंदिर परिसर 2.7 एकरमध्ये आहे. मुख्य मंदिर परिसर म्हणजे ज्या ठिकाणी मूर्ती स्थापन करण्यात आलेली आहे आणि ज्या ठिकाणी पूजा केली जाऊ शकते, अशा ठिकाणचं 2.7 एकरमध्ये आहे, जिथे श्रीरामाची मूर्ती ठेवली जाईल आणि भक्त पूजा करू शकतात. त्याचप्रमाणे पहा, 5 ऑगस्ट 2020 रोजी जय श्रीराम लिहिलेल्या विटांचा वापर करून भूमिपूजन आणि पायाभरणी करण्यात आलेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, ही काय केलेलं आपण या ठिकाणी ओव्हरव्ह्यू पाहिलेला आहे. आता आपण या ठिकाणी काय करूया, MCQ पाहूया. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1, अयोध्या शहर कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? उत्तर प्रदेश या राज्यामध्ये अयोध्या हे शहर उपस्थित आहे. पहा प्रश्न क्रमांक 2, राम मंदिराचे भूमिपूजन कधी करण्यात आलेले आहे? तर राम मंदिराचे भूमिपूजन हे 5 ऑगस्ट 2020 रोजी करण्यात आलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे भूमिपूजन करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काय केले, भूमिपूजन करण्यात आलेलं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 3 पहा, अयोध्या हे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे? महत्त्वाचा पॉईंट आहे, ही शरयू नदी आहे. शरयू नदीच्या काठी हे अयोध्या शहर आहे. त्याचप्रमाणे शरयू ही नदी अयोध्येच्या इतिहासाची साक्षीदार मानली जाते. बघा तुम्हाला प्रश्न असा पण विचारला जातो की अयोध्येच्या इतिहासाची साक्षीदार म्हणून कोणत्या नदीची मान्यता आहे किंवा कोणती नदी आहे, तर ती शरयू नदी आहे. त्याच्यामुळे शरयू नदी ही अतिशय महत्त्वाची आहे. आता या ठिकाणी पहा, राम मंदिराची उंची किती आहे? 161 फूट आहे. इम्पॉर्टन्स प्रश्न आहे. 161 फूट ही राम मंदिराची उंची आहे. त्याची जर लांबीचा विचार केला तर पूर्व पश्चिमची ही लांबी ही 300 फूट आहे आणि त्याची रुंदीचा विचार केला तर 250 फूट आहे. दोन्ही याच्यामध्ये उंची अतिशय महत्त्वाची आहे, हे लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे पहा प्रश्न क्रमांक 5, राम मंदिरात एकूण किती स्तंभ आहेत? म्हणजेच एकूण किती खंबांची संख्या आहे? तर एकूण 392 खंबांची संख्या आहे. एकूण 392 स्तंभ आहेत. प्रश्न क्रमांक 6 पहा, राम मंदिरात एकूण किती मंडप बांधण्यात आलेले आहे? एकूण 5 मंडप बांधण्यात आलेले आहेत. तुम्हाला त्या मंडपांची नावं पण माहिती असणं गरजेचं आहे. नृत्य मंडप आहे, रंगमंडप आहे, सभा मंडप आहे, प्रार्थना मंडप आहे आणि कीर्तन मंडप, अशा प्रकारे 5 मंडप आहेत. यानंतर पहा प्रश्न क्रमांक 7, अयोध्या राम मंदिराचे वास्तुकार कोण आहेत? चंद्रकांत सोमपुरा हे अयोध्या मंदिराचे वास्तुकार आहेत. वास्तुकार म्हणजेच काय, एक जे काही आर्किटेक्चर आहेत, आर्किटेक्चर कोणी तयार केलेलं आहे, डिझाईन कोणी तयार केलेलं आहे, तर ते चंद्रकांत सोमपुरा आहेत. आणि हा अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहे, त्याच्यामुळे याच्यावरती क्वेश्चन 100% तुम्हाला विचारला जाऊ शकतो. यानंतर पहा प्रश्न क्रमांक 8, अयोध्येतील राम मंदिरासाठी प्रभू श्रीरामाची मूर्ती कोणी बनवलेली आहे? अरुण योगीराज आहेत. पहा या ठिकाणी यांनी ही काय केली, मूर्ती बनवलेली आहे आणि म्हणजे त्याचे हे कोण आहेत, हे शिल्पकार आहेत. अतिशय महत्त्वाचा हा सुद्धा इम्पॉर्टन्स प्रश्न आहे, याच्यावरती तुम्हाला प्रश्न 100% विचारला जाणार आहे. पहा हे कुठील आहे, तर हे कर्नाटकचे शिल्पकार आहेत. प्रभू श्रीराम 51 इंच मूर्ती आहे. प्रभू श्रीरामाची काही मूर्ती किती आहे, 51 इंचची मूर्ती आहे. 18 जानेवारी रोजी राम जन्मभूमीच्या नव्याने बांधलेल्या इमारतीच्या गर्भगृहात भगवान श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे. हा पण पॉईंट तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. यानंतर पहा, प्रभू श्रीरामाच्या मूर्तींमध्ये विष्णूंचे 10 अवतार आहेत. एका बाजूला श्री हनुमान आणि दुसऱ्या बाजूला गरुड देव आहेत. त्याचप्रमाणे एकाच दगडापासून बनवलेली मूर्ती
दुसरा कोणताही दगड जोडलेला नाही. हा अतिशय इम्पॉर्टंट पॉईंट आहे. म्हणजे हे एक तुम्हाला जनरल नॉलेज माहिती असणं गरजेचं आहे ह्या पॉईंटमध्ये. मूर्तीमध्ये श्रीरामाचे 5 वर्षाचे बालस्वरूप आहेत. पहा हा पॉईंट तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. जी काय प्रभू श्रीरामाची मूर्ती आहे ती 5 वर्षाचं बालस्वरूप प्रभू श्रीरामांचं दाखवलेलं आहे आणि हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. यानंतर पहा प्रश्न क्रमांक 9. 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत प्रज्वलित होणारी अनोखी अगरबत्ती किती फूट लांब आहे? तर पहा ही अगरबत्ती आहे ही एकूण 108 फूट लांबीची आहे आणि याचं वजन जर विचारलं तर 3600 म्हणजे 3600 किलो वजन आहे. अतिशय लांब अशी 108 फूट ही काय आहे अगरबत्ती आहे. यानंतर पहा हा एक पॉईंट तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. राम मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी जगातील सर्वात मोठा दिवा चमकणार. 300 फूट उंचीवर उभा असलेला जगातील सर्वात मोठा दिवा शहराला प्रकाश देणार. बघा हा जो काही दिवा दाखवलेला आहे म्हणजे थोडक्यात एक प्रकारपंथी तर काय केले हा जगातील सर्वात मोठा दिवा आहे हा या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. हा दिवा 1.25 क्विंटल कापूस आणि 21,000 लिटर तेलापासून बनवलेला आहे. बघा म्हणजे किती मोठा हा दिवा असेल किंवा पंथी असेल हे पण तुम्ही लक्षात ठेवा. यानंतर प्रश्न क्रमांक 9 पहा. राम मंदिराची निर्मिती कोणती कंपनी करत आहे? तर L&T कंपनीने राम मंदिराची निर्मिती करत आहे हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं. प्रश्न क्रमांक 10 पहा. राम मंदिराच्या पायाभरणीत वापरण्यात आलेल्या काळ्या दगडाचे शालिग्राम शिला याचे महत्त्व नक्की काय आहे? तर हे भगवान विष्णूचं एक प्रतीक आहे हे पण महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी. प्रश्न क्रमांक 11 पहा. राम मंदिराची निर्मिती कोणाद्वारे केली जात आहे? श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्रद्वारे म्हणजे हे एक प्रकारचं ट्रस्ट आहे आणि त्या ट्रस्टद्वारे काय केलं जातं याची निर्मिती केली जात आहे. तुमच्यासाठी हे ट्रस्टसुद्धा इम्पॉर्टन्स आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पहा श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे सचिव कोण आहेत? तर चंपतराय आहेत हे पण महत्त्वाचे आहेत. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 1988च्या नकाशामध्ये राम मंदिराची उंची किती ठेवलेली होती? तर 141 फूट ठेवलेली होती आणि ज्यावेळी राम मंदिर बांधण्यात आलेलं आहे त्यावेळी किती 161 फूट आहे हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 141 फूट 1988 नकाशानुसार आहे परंतु 161 फूट ही काय केलेलं आहे त्याच्या राम मंदिराची उंची ठरवण्यात आलेली आहे. यानंतर पहा अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन कोणाद्वारे केलेले आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे हे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 15 पहा. राम प्राण प्रतिष्ठेसाठी किती वेळाचा शुभ मुहूर्त काढलेला आहे? तर 84 सेकंदांचा हा शुभ मुहूर्त आहे. श्रीराम प्राण प्रतिष्ठा 22 जानेवारी 2000 रोजी या दिवशी आहे. त्याचप्रमाणे 12:29:08 हा अवधी आहे हे टायमिंग आहे हे पण लक्षात ठेवा. टायमिंग महत्त्वाचं आहे आणि त्याचप्रमाणे श्रीराम प्राण प्रतिष्ठा कधी ही तारीखसुद्धा तुमच्यासाठी येणाऱ्या एक्झामच्या कालावधीसाठी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 16 पहा. राम मंदिर परिसराच्या चारही बाजूला काय आहे? तर 4 मंदिर आहेत चारही बाजूला. मंदिराभोवती एक आयताकृती भिंत आहे त्याची लांबी 732 मीटर आणि रुंदी ही 14 फूट आहे. त्याचप्रमाणे ही 4 मंदिर कोणती आहे तर एक आहे ते सूर्यदेव, देवी भगवती, भगवान श्री गणेश आणि भगवान शिव यांची मंदिर आहेत हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पहा प्रश्न क्रमांक 17. राम मंदिरातील प्रत्येक मजल्याची उंची किती आहे? तर 20 फूट आहे. प्रश्न क्रमांक 18 पहा. अयोध्या राम मंदिराच्या मुख्य घुमटाची उंची किती आहे? तर 141 फूट हे मुख्य घुमटाची उंची आहे आणि हा पण तुमच्यासाठी पॉईंट काय आहे अगदी इम्पॉर्टन्स आहे. यानंतर पहा कोणत्या राज्य सरकारने रामलला दर्शन योजना सुरू केलेली आहे? रामलला दर्शन योजना ही छत्तीसगड या राज्याने सुरुवात केलेली आहे. इम्पॉर्टन्स आहे आणि आत्ताची लेटेस्टची ही योजना आहे 2024 मधली हे लक्षात ठेवा. 2023-24 मधली ही योजना आहे. प्रश्न क्रमांक 20 पहा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छ तीर्थक्षेत्रांसाठी कोणती मोहीम सुरू केलेली आहे? तर स्वच्छ मंदिर ही मोहीम सुरू केलेली आहे. याचं मुख्य उद्दिष्ट जर तुम्हाला विचारलं तर अयोध्या स्वच्छ करणं हे त्याचं मुख्य उद्दिष्ट आहे. आणि त्याचप्रमाणे मकर संक्रांतीपासून पहा काय झाले इतरही जी काही मंदिर आहेत तर त्यांची सुद्धा स्वच्छता करण्यात सुरुवात झालेली आहे. त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 21 पहा. अयोध्येत येणाऱ्या पर्यटकांना सुविधा देण्यासाठी योगी सरकारने कोणती योजना सुरू केलेली आहे? तर पेईंग गेस्ट योजना ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. ही पेईंग गेस्ट योजना काय आहे तर बघा बरेच अयोध्येमध्ये काही प्रत्येक राज्यातून बरेच पर्यटक त्या ठिकाणी येणार आहेत तर त्यांनी काय केलेलं आहे
जर कोणाकडे एखादी रूम वगैरे शिल्लक असेल तर रूम भाड्याने द्यायची असेल तर त्यांनी काय केलेलं आहे ऑलरेडी त्यांच्याकडे एखादं ॲप विकसित करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याद्वारे ते काय करणार जसं की आपण हॉटेलला वगैरे राहू शकतो बरोबर. तर त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे रूम ऑलरेडी शिल्लक आहे तर त्यांनी ऑलरेडी त्यांचे रजिस्टर करायचं आणि त्या ठिकाणी रूमची सुविधा करून द्यायची असं म्हणजे जेणेकरून तेथील अयोध्येतील व्यक्तींना किंवा कुटुंबांना काही इन्कमसुद्धा त्याच्यामधून सुरू होईल. अशा प्रकारची पेइंग गेस्ट योजना आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा, राम मंदिराला एकूण किती दरवाजे आहेत? एकूण 44 दरवाजे आहेत. प्रश्न क्रमांक 23 पहा, अयोध्या राम मंदिर कोणत्या शैलीत पूर्ण झालेलं आहे? नागर शैलीचा वापर या ठिकाणी करण्यात आलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा, अयोध्येतील मूळ राम मंदिर कोणी निर्माण केलेलं होतं? तर राजा दशरथ यांनी हे मूळ राम मंदिर निर्माण केलेलं होतं. यानंतर पहा प्रश्न क्रमांक 25, अयोध्येतील प्राचीन राम मंदिराचे वास्तुकार कोण होते? तर विश्वकर्मा हे प्राचीन राम मंदिराचे वास्तुकार होते. कोणती ऐतिहासिक घटना अयोध्येच्या वादग्रस्त भूमीशी संबंधित आहे? तर बाबरी मशीद जी आहे ती 1992ला पाडण्यात आलेली होती आणि हेच ऐतिहासिक घटना आहे की अयोध्येच्या वादग्रस्त भूमीशी महत्त्वाची संबंधित आहे. त्याचप्रमाणे पहा प्रश्न क्रमांक 27 पहा, किती एकर जागेवरून अयोध्या वाद होता? तर 2.77 एकर या एवढ्याच जमिनीवरून काय होता जागेवरून अयोध्या वाद होता. यानंतर पहा 2019मध्ये सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या मंदिर मशीद निकालात मशिदीसाठी किती एकर जागा देण्याचा निर्णय दिलेला होता? तर एकूण 5 एकर जागा देण्याचा निर्णय दिलेला आहे. त्याचप्रमाणे पहा अयोध्याच्या राम मंदिराला समर्पित स्मारक टपाल तिकिटाची मालिका कोणी सुरू केलेली आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही टपाल तिकिटांची मालिका सुरू केलेली आहे. विद्यार्थी मित्र, हा लेटेस्टचा चालू घडामोडीचा हा प्रश्न आहे, त्याच्यामुळे हा महत्त्वाचा पॉईंट आहे तुमच्यासाठी. यानंतर पहा प्रश्न क्रमांक 30, अयोध्या वादावर किती न्यायमूर्तीच्या खंडपीठाने निकाल दिलेला आहे? 5. तर ते कोण आहे? सरन्यायाधीश रंजन गोगोई हे अध्यक्ष आहेत. हा पॉईंट तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे आहेत, न्यायमूर्ती DY चंद्रचूड आहेत, न्यायमूर्ती अशोक भूषण आहेत, न्यायमूर्ती अब्दुल नजीर हे आहेत. या 5 जणांची काय होते 5 जणांची कमिटी होती, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पहा पुढील प्रश्न, अयोध्या जमीन वादावर सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निर्णय कधी दिलेला आहे? तर 9 नोव्हेंबर 2019 रोजी हा अंतिम निर्णय देण्यात आलेला आहे. अयोध्येत असलेल्या मशिदीचे नाव काय होते? बाबरी मशीद होती. त्याचप्रमाणे पुढील प्रश्न पहा, अयोध्येतील बाबरी मशीद कधी पाडण्यात आलेली आहे? 6 डिसेंबर 1992 रोजी ही मशीद पाडण्यात आलेली आहे. यानंतर पहा बाबरी मस्जिद पाडण्यात आली त्यावेळी पंतप्रधान कोण होते? तर PV नरसिंह राव हे त्यावेळी पंतप्रधान होते. महत्त्वाचा पॉईंट आहे हा. त्याचप्रमाणे पुढील प्रश्न पहा, अयोध्येतील वादग्रस्त बाबरी मशीद पाडल्याच्या चौकशीसाठी स्थापना करण्यात आलेल्या चौकशी आयोगाचे नाव काय होते? तर लिब्राहन आयोग हा त्यावेळी स्थापन करण्यात आलेला होता. हा पण इम्पॉर्टन्स पॉईंट आहे त्यावेळचा. यानंतर पहा पुढील प्रश्न, कोणत्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला अयोध्येतील वादग्रस्त 2.77 एकर जागेवर मंदिरासाठी ट्रस्ट स्थापन करण्याचे आणि 5 एकर जमीन मुस्लिमांना मशीद बांधण्यासाठी देण्याचे आदेश दिलेले होते? तर कलम 142 नुसार हा निर्णय घेण्यात आलेला होता. त्याचप्रमाणे पुढे पहा, बाबरी मस्जिद कधी बांधण्यात आलेली होती? इसवी सन 1528मध्ये ही मस्जिद बांधण्यात आलेली होती. हा पण पॉईंट तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. यानंतर पहा बाबरी मशीद बांधणारा बाबरचा सेनापती कोण आहे? तर मीर बाकी हे सेनापती होते त्यावेळचे. अयोध्या विमानतळाचे नाव बदलून काय ठेवण्यात आलेले आहे? महर्षी वाल्मिक आंतरराष्ट्रीय विमानतळ ठेवण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे पहा उत्तर प्रदेशातील अयोध्या रेल्वे जंक्शनचे नाव बदलून काय ठेवण्यात आलेलं आहे? तर अयोध्या धाम जंक्शन हे नाव बदलण्यात आलेलं आहे. विद्यार्थीमध्ये बघा उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा बरीच नाव बदलण्यात आलेली आहेत. त्याच्याबद्दल आपण काय करूया एक थोडक्यात माहिती या ठिकाणी पाहूया. आता या ठिकाणी पहा उत्तर प्रदेशातील काही महत्त्वाची बदललेली नावे. अयोध्या रेल्वे जंक्शन अयोध्या धाम जंक्शन करण्यात आलेलं 2023मध्ये केलेलं आहे. अलीगडचं नाव हरिगड करण्यात आलेलं 2023मध्ये. झाशी रेल्वे स्टेशनचं नाव वीरांगना लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशन 2022मध्ये करण्यात आलेलं आहे. फैजाबाद रेल्वे स्टेशनचं नाव अयोध्या कॅट 2021मध्ये करण्यात आलेलं आहे. यानंतर पहा मुघल सराई तहसीलचं नाव पंडित दीनदयाल उपाध्याय तहसील 2019मध्ये करण्यात आलेलं आहे. फैजाबादचं नाव अयोध्या 2018मध्ये करण्यात आलेलं आहे. मुघल सराई रेल्वे स्टेशनचं नाव पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन 2018मध्ये करण्यात आलेलं आहे. अलाहाबादचं नाव प्रयागराज 2018मध्ये करण्यात आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ योग्य वाटत असेल तर लाईक करायचा आहे, तुम्हाला शेअर करायचा आहे, त्याचप्रमाणे या चॅनल सबस्क्राईब करायचं आहे.
PDF घ्यायची असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स त्याचप्रमाणे कमेंट सेक्शनमध्ये देण्यात आलेली आहे.